त्यामध्ये आज आपण फक्त तुम्ही रेकॉर्डिंग करू नका, आपण काय करू तो फॉलोअपचा विषय सुद्धा थोडा घेऊ आज, म्हणजे त्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण याच्यात आहे ना. हा यस यस. तर गंमत अशी मित्रांनो की आपली ही एकमेव मीटिंग आहे, सुनीलजी पण त्या दिवशी होते, आपली ही एकमेव प्लॅटफॉर्म असा आहे मराठी भाषेमधला की ज्यामध्ये आपण मोकळेपणानं आपल्या ज्या विषयावरच्या चर्चा आहेत त्या करू शकतो, विषय व्यवस्थित मांडू शकतो आणि आलेल्या शेवटचा डिस्ट्रीब्युटर जो जस्ट आणखी जॉईन पण झाला नाही, तुम्ही एकदम नवीन माणसाला मीटिंग मध्ये आणलंय आणि त्याच्या मनामध्ये काही शंका येतात, काही कुशंका येतात किंवा त्याला शंका कुशंका त्या सोडून त्याला प्रत्यक्ष आलेले जीवनातले अनुभव सुद्धा येतात सप्लिमेंटच्या बाबतीमध्ये, आणि त्याला हे आपलं म्हणणं कुठेतरी मांडायचं असतं. रेकॉर्डिंग मी करत असतो सर, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल का बुवा आता रेकॉर्डिंग बंद करा तर मी त्यावेळेस स्टॉप करील सर. ओके ओके. तर बऱ्याचदा असं असतं की अनुभव आले असतात, प्रत्यक्ष खरे खरे आलेले अनुभव असतात, आपण म्हणत नाही की त्यांचे अनुभव कुठे, पण त्यांना ते कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर विचारायचे असतात आणि त्याची शंका समाधान करून घ्यायचं असतं, आणि मोठ्या मीटिंग मध्ये ते शक्य होत नाही. 50-50 हँड रेज झाले असतात आणि 2-3 को होस्ट असतात, ते एकेकाला कोणाला चान्स देतात, ज्याला चान्स लागला त्याला बोलता येते आणि बाकीच्याला बोलता येत नाही. मग यावरचा उपाय काढला की आपण करूयात रिजनल लँग्वेज वरच्या मीटिंग. म्हणजे रिजनल लँग्वेज वरच्या बंगालमध्ये आता अशीच मीटिंग सुरू आहे, पश्चिम बंगालमध्ये दीपंकर दत्ता आणि त्या घेत आहेत. अशीच मीटिंग सुरू आहे केरळमध्ये, तिथं त्यांचा विषय सुरू आहे. अशीच मीटिंग सुरू आहे गुजरातमध्ये त्या भाषेमध्ये. म्हणजे ज्या आपल्या रिजनल लँग्वेज आहे त्या रिजनल लँग्वेज मध्ये दर रविवारी ही मीटिंग ठेवली जाते, सकाळी आणि सायंकाळी. त्या त्या क्षेत्रातल्या असलेल्या अडचणी तिथल्या लोकांना व्यवस्थित समजून सांगता याव्यात यासाठी या मीटिंगचं आपण आयोजन करत असतो. आणि या मीटिंगचा फायदा हा होतो की प्रत्यक्ष जे फील्डवर काम करणारे लोक आहेत तर त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर मिळावं. आता आपल्याकडे जे जॉईन होत आहेत हे शिकलेले असतात, कमी शिकलेले असतात, अजिबात न शिकलेले असतात, परंतु त्यांच्याकडं काम करण्याची तडप असते आणि त्यांना जर विषय त्यांच्या भाषेत समजून सांगितला गेला तर लक्षात येते. इथं कुणी आदरणीय बीटी सोनवणे सर, स्वर्गीय बीटी सोनवणे सर यांच्या टीम मधून काही जण असतील, तर बीटी सोनवणे सर आणि आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये खूप मीटिंग केल्या आणि त्या मीटिंग मध्ये मला बीटी सोनवणे सरांनी सांगितलं की मला 3 मीटिंग नंतर कळालं म्हणे सर, फॅट म्हणजे चरबी असते आपल्या शरीरातली. नाहीतर नेहमी मी काय करायचो, लोक आत बसवायचो आणि मी बाहेर थांबायचो आणि ते एकदम मोकळं बोलणारे माणसं होते, एकदम मोकळं, जे मनात येते एकदम बोलायचे. हे घडतंय मित्रांनो, बऱ्याचदा बेसिक गोष्टीवर बोलल्या जात नाही, असं अज्युम केलं जातंय, असं समजल्या जाते की ह्या गोष्टी समोरच्याला माहित आहेत असं बोलणारा समजतो आणि त्या गोष्टी आपला म्हणणं मांडतो आणि छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितल्या जात नाहीत. आणि ही आपली अशी मीटिंग आहे, हा आपला असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये सोप्या सोप्या गोष्टी सुद्धा इथे आपण विचारू शकतो, मांडू शकतो आणि त्यावरचे उत्तर मिळू शकतो. आपल्या या छोट्या छोट्या मीटिंग मध्ये मोठमोठे लीडर सुद्धा आहेत, अजय पारद जे आहेत, आपली छोटी मीटिंग आहे पण मोठे लीडर सुद्धा आपल्या मीटिंग मध्ये येतात आणि हे आपलं त्यांचं मोठेपण आहे की जे स्वतः मोठ्या मीटिंग घेतात, तिकीट लावून त्यांच्या मीटिंग चालतात अनेक राज्यामध्ये आणि ते सुद्धा या मीटिंग यासाठी अटेंड करतायत की त्यांच्या टीम मध्ये आलेल्या लोकांना सुद्धा हे लक्षात यावं की यस, आपली मोठी अपलाईन सुद्धा मीटिंग अटेंड करते. बरोबर आहे. आणि अजयजी आपलं सुद्धा खूप खूप स्वागत या मराठी भाषेच्या स्पेशल मीटिंग मध्ये. आणि या मीटिंग मध्ये आजचा जो आज आपण 2 विषय घेऊ, जसं संतोष जीनं सांगितलं, संदीपजीनं सांगितलं, मागच्या शुक्रवारी एकदम छान एक विषय मांडला होता 7 PM मध्ये की फॉलोअप कसा घ्यायचा. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळा फॉलोअप आहे, वेगवेगळ्या प्रकारचा फॉलोअप घेतला जातो आणि तो कसा न्यूट्रिशनल इंडस्ट्रीमध्ये कसा फॉलोअप घ्यायचा आहे. तर यासाठी आज जसं संदीपजीने विषय काढलाय म्हणून मी म्हणतोय की तो विषय सुद्धा आपण शेवटच्या 15 मिनिटांमध्ये घेऊयात. तोपर्यंत जर आपल्या काही मित्र असतील की ज्यांना असं वाटतं की यस यांना फॉलोअप विषयी माहिती मिळावी तर तुम्ही त्यांना सुद्धा आता बोलवायला सुरुवात केली तरी ते येऊन जॉईन होऊ शकतात. आता संदीपजी आणि बाकी मित्रांचं म्हणणं आहे की सर त्या विषयावर सुद्धा थोडं
आपण बोलू तर डेफिनेटली बोलूया. आजचा आपला विषय एकदम बेसिक आणि तितकाच इम्पॉर्टंट आहे. बेसिक गोष्ट इम्पॉर्टंट यासाठी असते की ती गोष्ट जर लक्षात नाही आली तर कुठलीच गोष्ट लक्षात येत नाही. तुम्हाला जर दुचाकी चालवायला शिकायचं असेल तर बेसिक आहे सायकल शिकायला चालवायला शिकणं. सायकल चालवायला शिकणं. एकदा सायकल चालवता आली की तुम्ही बेसिक पुढच्या गोष्टी मग टू व्हीलर मग सगळं बुलेट पर्यंत गाड्या चालवू शकतात. जसं की तुम्हाला मर्सिडीज चालवणारे कुठंच लोक दिसणार नाहीत. म्हणजे ड्रायव्हिंग स्कूल वाल्याकडे मर्सिडीज कुठंच दिसणार नाही, BMW कुठंच दिसणार नाही. तुमच्याकडं काय दिसल तर त्यांच्याकडे दिसल मारुती, त्यांच्याकडे दिसल स्विफ्ट वगैरे गाड्या दिसतील. कारण की बेसिक गोष्टी लक्षात आल्या की त्यांना माहिती यांना कुठलीही फोर व्हीलर दिली म्हणजे अजयजीची ग्रँड विटारा, त्याच्याकडे ग्रँड विटारा आहे, एकदाच बसलो त्याच्यामध्ये, ग्रँड विटारा आहे, ती सुद्धा चालू शकेल एकदा जर आपण मारुती चालवायला शिकलो. कारण की बेसिक गोष्टी माहीत झाल्या आहेत. तसंच न्यूट्रिशनल इंडस्ट्री मधल्या ही बेसिक गोष्ट माहीत झाली तर तुम्ही न्यूट्रीचार्जचे सध्या 23 प्रोडक्ट्स आहेत. त्या 23 प्रोडक्ट विषयी तर सहज सांगू शकालच, परंतु भविष्यामध्ये जे येणारे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तुम्ही पद्धतशीरपणे सांगू शकाल. कारण की बेसिक माहित आहे. बेसिक माहित आहे म्हणून आपण सांगू शकू. म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की हा कन्सेप्ट तुम्हाला परफेक्ट लक्षात यायला पाहिजे. हा कन्सेप्ट जर तुम्हाला परफेक्ट लक्षात आला तर तुम्हाला कुणीच यामध्ये उगच क्रॉस करणार असत ना, म्हणजे नाही नाही असं नसतंच, हे अजिबात नसतं. तुम्ही त्यांना तर्काधारित विथ प्रूफ समजून सांगू शकाल एकदम. आणि यापैकी मला माहित आहे की इथं आपण 50 पेक्षा जास्त जण सध्या आहोत. यापैकी 25 पेक्षा जास्त जण असे आहेत की जो हा विषय परफेक्टली सांगू शकते. एमराल्ड विजयजी फाले आहेत, संदीप गुगुल आहेत, टेक्निकल लीडर्स आहेत आजच्या मीटिंग मध्ये बरेचसे, काही आता कोर लीडर होण्याच्या स्टेजवरचे लीडर आहेत. यांना हा विषय परफेक्ट माहित आहे, ते चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात. पण तरी सुद्धा ते या मीटिंग मध्ये आहेत. त्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि न्यूट्रिशनल इंडस्ट्री ही अतिशय वेगानं वाढणारी इंडस्ट्री आहे. कारण की जनरेशन झेड जे आहे, जनरेशन झेड जे आपण म्हणतो ना, हे स्वतःच्या आरोग्यावर खूप पैसा खर्च करणार आहे. तुम्ही असा अजिबात विचार करू नका की हे जे नवीन मुलं आहेत जे आपल्याला दिसत आहेत, काही मुलं व्यसनाकडे गेले पण त्यापेक्षा जास्त मुलं जिम कडे सुद्धा जात आहेत. हे सुद्धा वाखरण्यासारखी गोष्ट आहे की जिमला जाणाऱ्याची संख्या सुद्धा मोठी आहे. स्वतःच्या आरोग्याविषयी आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याविषयी व्यवस्थित माहिती ठेवणारे सुद्धा मुलं खूप जास्त प्रमाणात, हे सुद्धा आपण मान्य करायला पाहिजे. आणि अशा नवीन पिढीला आपण काय सांगायचंय, आपण त्यांना हा एक जो विषय आहे हा समजून सांगायचा आहे की न्यूट्रिशनल सप्लिमेंट का जरुरी आहे. बऱ्याच जणांना असं वाटतंय की मला सप्लिमेंट घेण्याची गरज नाही. सप्लिमेंट सप्लिमेंट बऱ्याच जण जे माझ्या पिढीचे लोक आहेत ना त्यांना सप्लिमेंट दुसरी वाटते. संदीपजी, आपल्या पिढीचे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं सप्लिमेंट कधी व्हायचं, पुरवणी कधी घ्यायचं, आपण आपला मेन पेपर लिहिणं झाला की मला सप्लिमेंट सर, म्हणजे पेपर पूर्ण झाल्यावर घ्यायचं ते सप्लिमेंट. हे बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल. पण हे सप्लिमेंट ते नाही, हे सप्लिमेंट वेगळे आहे. बरेच जण परीक्षा देताना सप्लिमेंट सर माझे, मग सप्लिमेंट मिळायचं. आपण माझे 2 पेज लिहिणं झाले त्याला सप्लिमेंट लागेल, हे भरपूर लिहायला. हे सप्लिमेंट वेगळं. आणि हे सप्लिमेंट कुठलं आहे, हे सप्लिमेंट आहे की तुमचा मूळ भागच पूर्ण होत नाही त्यासाठी लागणारं सप्लिमेंट. आपल्या शरीराला स्वस्थ ठेवणं ही आता प्रत्येकाची जबाबदारी झाली आहे. बाजारामध्ये, मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं भोजनाची विपुलता झाली आहे. एक म्हणजे विपुलता झाली आहे. पूर्वी मार्केटमध्ये विपुलता नव्हती. अतिशय कमी प्रमाणामध्ये बाहेर भोजन उपलब्ध राहायचं. म्हणजे आमच्या बाजारामध्ये आजोबा जर गेले तर आमच्या जवळ एक छोटं बाजाराचं गाव आहे पारडगाव, तिथले पेढे प्रसिद्ध होते. आजूबाजूच्या 10-20 खेड्यामध्ये फक्त पेढा हा एकच प्रकार यायचा स्वीटचा. परंतु काही गुढी शेव येत असेल
परंतु आता विपुलता झाली आहे आणि या विपुलता झाल्यामुळं आपल्या शरीराला दीर्घकाळ स्वस्थ निरोगी ठेवण्यासाठी आता विशेष कष्ट करावे लागतात. पूर्वी कष्ट रेग्युलर होते, सहज होते, आता व्यवस्थित कष्ट करावे लागतात आणि शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर 70% न्यूट्रिशन, 30% व्यायाम, चांगली झोप, तुमचं इमोशनली तुम्ही व्यवस्थित राहणं, चांगला डाएट आपण सांगितलं हे घेणं आवश्यक आहे. झोप आणि ती क्वालिटी स्लीप आपल्यासाठी एकदम आवश्यक आहे आणि आपल्याला जे पोषण मिळते ते अशा भोजनामधून मिळते, अशा भोजनामधून मिळते आणि आपण हा मुद्दा आपल्याला माहित आहे. हे प्रत्येक व्यक्तीला, भेटणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण न्यूट्रिशन विषयी बोलायला सुरुवात करू तर त्यांना एक गोष्ट सांगा की आपण ते खात नाहीत जे आपल्याला आवश्यक आहे, आपण ते खातो जे आपल्या जिभेला आवडते. आणि त्यांना सहज विचारा की सर रात्री काय भाजी खाल्ली आहे की नाही. आणि ताई रात्री काय भाजी होती, रात्री कुठली भाजी होती. सर रात्री पनीर केलं होतं, पालक पनीर. हा पालक पनीर कुणाला आवडते स्पेशली. टाले साहेबांना. हा साहेबाला आवडतंय म्हणजे साहेब ते खात नाहीत म्हणजे चांगलंच खाल्लंय, पालक पनीर खाल्लंय म्हणजे चांगलंच खाल्लंय आणि त्याचाही त्याबाबत एकदम जागरूक आहेत. जागरूक डिस्ट्रीब्युटर पैकी ते एक आहेत. तर त्यांनी ते खाल्लं जे त्यांच्या जिभेला आवडतंय. योगायोगानं ते शरीराला चांगलं होतं. योगायोगानं ते शरीर, कारण त्याला माहित आहे यांना जर आयरन द्यायचं त्यांना पालक खाऊ घाला लागल की असं तर पालक खाणार नाहीत, मग पालक पनीर बनवून यांना पालक खाऊ घालवतो. यांना प्रोटीन तर ते असं घेणार नाहीत, यांना पनीर मधून प्रोटीन देऊ. तर आपण डेफिनेटली तेच खातो जे आपल्या जिभेला आवडतं. आता आपण इथून मीटिंग मधून उठल्यानंतर ना आपण तोच ब्रेकफास्ट करणार आहे जो आपल्याला आवडतो. आपण असं म्हणणार नाही की आजचं माझं टार्गेट हे आणि ते घ्यायचं. आपण जिभेला आवडतं तेच खातो. आणि आपला जे पारंपरिक आहार आहे ना, या पारंपरिक आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे आणि आजकाल कार्बोहायड्रेटचं प्रमाण पारंपरिक खाद्यात जास्त आहे. संतोषजी कशामुळे असेल बरं कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आपल्या पारंपरिक खाद्यामध्ये. नेमकं आता कसं सांगू तुम्हाला. कशामुळे असतं मी सांगतो. आपल्या पारंपरिक खाद्यामध्ये कशामुळे जास्त असतं की आपण पारंपरिक कष्टाचे काम करणारे लोक आहोत. आपली मागची पिढी कष्टाची कामं करणार होती आणि तुम्हाला दररोज काम करायला जी ऊर्जा लागते ती कार्बोहायड्रेट मधून मिळते. म्हणून निश्चित आपल्या भोजनामध्ये कार्बोहायड्रेट जास्त पाहिजे. म्हणून आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थामध्ये कार्बोहायड्रेट यामुळे जास्त होते की आपल्या पूर्वीच्या पिढीला जास्त शारीरिक कष्ट करावे लागायचे म्हणून कार्बोहायड्रेट जास्त घेत होते. एकदम ओके. म्हणजे बैलाच्या पाळ्या घालायच्या तर ते 1000 जात असतील येत असतील शेताच्या या टोका बांधापासून त्या बांधापर्यंत. मग त्यांना कार्बोहायड्रेट जास्त लागत होते. आता ट्रॅक्टर मध्ये बसतेत, मोठ्यानं गाणे लावतेत आणि भर 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 लगेच खतम काम. पण भाकरी तितकेच खायलेत, कार्बोहायड्रेट तितकेच घ्यायलेत. पारंपरिक भोजनामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहेत कारण की त्यावेळेस आवश्यक होते. बरोबर आहे. आता जी जनरेशन झड आहे यांच्या भोजनामध्ये काय तर कार्बोहायड्रेट जास्त आहेच पण यांच्या भोजनामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत. रिफाईनड झाले कार्बोहायड्रेट्स आहेत, कॅलरीज जास्त आहेत, सोडियम जास्त आहे, फॅट जास्त आहे आणि पोषक तत्व कमी आहेत. कार्बोहायड्रेट आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट मध्ये फरक सांगतो. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ खाल्ले, दळून आणले यातून जे कार्बोहायड्रेट्स मिळतील ते कार्बोहायड्रेट. याला चाळलं, याची एकदम बारीक पीठ केलं, हे झाले रिफाईंड कार्बोहायड्रेट. त्याला तळलं, जास्त रिफाईंड. आणि हे रिफाईंड कार्बोहायड्रेट नवीन पिढीमध्ये जास्त आहे. हे आपल्या जेवणामध्ये जास्त आहे. सोडियम जास्त आहे, तलाव वा भोजन जास्त आहे, तळलेले पदार्थ ज्यामध्ये ट्रान्स फॅट जास्त आहे, मीठ जास्त आहे आणि कार्बोहायड्रेट जास्त असलेलं भोजन तुम्हाला बस स्टँड, रेल्वे स्टेशन कुठं गेलं तर नाश्त्यामध्ये तुम्हाला हे गोष्ट मिळतील. तुम्ही एखाद्या दुकानच्या उद्घाटनाला जा, बरोबर आहे. हे तळलेले भोजनाचं चलन पहा. मुंबईला वडापाव, तुम्ही पुण्याला आले मिसळ पाव आहे का नाही, मिसळ पाव. अलीकडे आले
त्या चाचाचा आहे कोणी नगर मधलं त्या चाचाचा एक वडापाव आहे जम्बो वडापाव आहे की नाही संगमनेर हा आहे की नाही हे आहेत पहा नगर जवळचे कोणते चाचा आहेत ते संगमनेरचे संगमनेरचे चाचा तर त्यांचा वडापाव पुढे आले शेगाव कचोडी पुढे गेले नागपूरकडं अमरावतीकडे गिला वडा पुढे गेले नागपूरकडे तर्री पोहा म्हणजे तळलेले पदार्थ खायले जास्त पदार्थ तळलेले खायले तळा हुआ भोजन आपण जास्त खातो आपण विषय काय चाललाय आपला विषय चाललाय की आपण ते खात नाही जे शरीराला लागतंय आपण ते खातो जे जिभेला आवडतंय हा विषय चाललाय आपला आपण ते खातो जे जिभेला आवडते आणि प्रत्येक ठिकाणचा एक फेमस पदार्थ केलाय मार्केटनं तिथं गेल्यानंतर लोक तोच पदार्थ मागणार डेफिनेट तोच पदार्थ मागणार आणि भोजन हे आपलं खरं प्रेम आहे हे एकदम खुश आहेत पार्टी करू 31 ची पार्टी उदास आहेत चला काहीतरी खाऊ थकलोत काहीतरी खाऊ पाहुणे आलेत खाऊ घालू टेन्शन मध्ये तर काहीतरी खाऊ मित्र मिळाले चला काहीतरी खाऊ मीटिंग चालली चला काहीतरी खाऊ सगळे परिवार एकत्र आला चला काहीतरी खाऊ फिरायला गेले चला काहीतरी खाऊ अहो इतकंच कशाला माणूस मेला तर 13व्याला काय बनवायचं याच्यावर मीटिंग होती म्हणजे बाकी त्या सोडून 13व्याला काय करायचं म्हणजे माणूस मेला तरी सत्यनारायणाला जीव घातला वेगळी गोष्ट आहे मेल्यानंतर सुद्धा जीव घालायचं पद्धत म्हणजे खरा प्रेम आपलं काय जेवण भोजन ही आपला सच्चा प्यार आहे आणि कुणीतरी असं लिहून ठेवलंय की एखाद्याच्या हृदयात जाण्याचा रस्ता त्याच्या पोटातून जातो तो माणूस मला भेटला नाही आणखीन ऐकलं असं नाही की एखाद्याच्या हृदयात जाण्याचा रस्ता त्याच्या पोटातून जातो अरे मला हृदयाकडे जातंय ते फॅट जातंय पोटातून आणि ते ब्लॉकेज निर्माण करतंय हे तथ्य आहे पण त्याने सांगितलं की नाही हृदयात जाण्याचा रस्ता पोटाकडून जातो अरे बाबा आता कोण आहे मला माहित नाही पण मी सुद्धा वाचले तुम्ही सुद्धा वाचला असेल म्हणजे भोजन ही सच्चा प्यार आहे डेट वर जातात नवीन मुलं मुली आहे की नाही मला काही तो चान्स मिळाला नाही डायरेक्ट आमच्या आई वडिलांना लग्न जमवलं आणि माझं लग्न लावून दिलं तर डेट वर जाण्याचा जो आहे तर ते काय करतात खातात पितात बाहेर जाऊन बरोबर ते भोजन ही आपला सच्चा प्यार आहे म्हणून आपण ते खातो आणि मुबलकता झाली आहे घरी बरेच जण म्हणतात आम्ही घरीच बनवून खातो आम्ही बाहेरचं खात नाहीत अहो पण तुमच्या घरी सुद्धा जे बनायला लागलंय ते बाहेरच्या सारखंच बनायला लागलंय बाहेरच्या सारखंच बनवलंय युट्यूब वर पाहू तसंच बनवायला सगळ्या बाया माझी बायको आता मोमोज बनवायला शिकली मी कधी मोमोज पाहिले नव्हते पोराने शिकवलं मम्मी असं असतात मोमोज हे युट्यूबला बनव असे आणि आम्हाला म्हणतात की पप्पा ही लिस्ट आणून द्या आपण बाहेर असलो आपण वडिलाला फार भ्यायचो काही सांगायचो नाही सुरेशजी काही सांगायची हिंमत नाही पाहिजे आता पोरं घरून व्हॉट्सअप करतात पप्पा येताना हे घेऊन या लिस्ट येते आपल्याला आपण जातो घेऊन येतो घरी मम्मी बसलेलीच आहे तिला युट्यूबला लावून देतात असं बनव आणि ते बनवतात म्हणजे जे लोक म्हणतात की आम्ही घरचं खातो अहो घरचं जे खातात तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा लिहून ठेवा की तुमच्या डाळीमध्ये काय आहे किती 40 ग्रॅम कार्बोहायड्रेट पोळीमध्ये काय आहे तुमच्या चपातीमध्ये काय आहे भाजीमध्ये काय आहे आणि त्यात तुमचीच भाजी आली पनीर आहे फक्त पालक पनीर नाही साधं पनीर आहे की नाही तर असं जरी आणि आपण भोजन केलं तरी सुद्धा 13 ते 15 ग्रॅम एकूण भोजनामध्ये प्रोटीन मिळायला लागले सध्या मटर येतं म्हणून ते आलू मटरची सब्जी आहे की नाही आलू मटर बनवलंय पनीर बनवलंय म्हणजे बहुतेक हे ताट बनवणाऱ्या माणसाची बायको खुश असन म्हणून इतकं छान जेवण बनलंय बहुतेक मला संक्रांतीला तुला सोन्याचा हार घेऊन देतो त्याच्याशिवाय आता खुशच होणार साड्यावर तर खुश होणार तर संक्रांतीला बहुतेक सोन्याचा हार त्यांनी म्हणला घेऊन देतो इतकं चांगलं जेवण असं जरी जेवण बनवलं तर फायबर 4 ते 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट 100 ग्रॅम पेक्षा जास्त आणि 13 ते 15 ग्रॅम प्रोटीनच मिळते आणि त्यामुळं आपल्या घरामधल्या जेवणामध्ये ते पोषक घटक नाहीत जे आपल्याला लागतात आपण प्रोसेस्ड जास्त खातो जितके जास्त प्रोसेस आहे तितकं जास्त प्रोसेस्ड खायलोत आणि मग त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे आणि आपण आपल्या स्वतःलाही हा प्रश्न विचारा की मी जे खातोय त्यातून माझ्या शरीराच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात का माणसाचं काय अहम ब्रह्मास्मी मी जे करतो ते एकदम राईट आहे ना मीच ईश्वर आहे अहम ब्रह्मास्मी मला सगळं माहिती तर मित्रांनो आपण जे भोजन करतो
त्या साध्या भोजनामध्ये आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण होत नाहीत. जर आपल्या शरीराच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या असत्या सुनीलजी, तर आपला चेहरा मोदीजी सारखा चमकला असता. कसा चमकतोय चेहरा? अं? आपला चेहरा मोदीजी सारखा चमकला असता. तर आपला चमकत नाही तेवढा. म्हणजे आपल्या भोजनातून आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण होत नाहीत. आपले केस आधीच गळायला लागलेत. आपल्याला आधीच कमरेचे पट्टे लागायले. तो नाही बरं का पॅन्ट वर घालायचा, बन्यांच्या आतून घालायचा पट्टा जो आहे का, तो कंबर दुखायली म्हणून ते पट्टे घालावे लागले. मानेचे पट्टे आले, किती प्रकारचे. आणि आपल्याला परत 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 डॉक्टरकडे जावं लागले. या मागच्या 2 महिन्यामध्ये जे पोल्युशन वाढलंय, दिल्लीच नाही तर सगळीकडचं, सर्दी खोकला इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलाय की मी नाही म्हणतो की तुम्ही 7:30-8 वाजता जर कॉलनीत चक्कर मारली तर सगळा झेंडूबामचा वास यायलाय. पूर्वी असे म्हणायचे होम हवन होते, तर सगळं होम हवनाच येतो, आता सगळा झेंडूबामचा वास झालाय. मी बायकोला म्हणत असतो घरी वाफ करायची गरज नाही, आपण कॉलनीत एक चक्कर मारून आपोआप आपल्याला झेंडूबाम मिळून जाईल. कशामुळे झालं हे? हे सगळं जे झालंय, जर तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण झाल्या असत्या तर इम्युनिटी वाढली असते ना. इतक्या जेनेरिक औषधं विकल्या गेले नसते. हजारो कोटी रुपयाचे सर्दी खोकल्याचे औषधं विकले जातात. याचा अर्थ आहे की आपल्या भोजनातून आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण होत नाही. म्हणून तर आपण जे तुम्हाला म्हणाले की बार बार बिमार पडायलो, आपली रोग प्रतिरोधक क्षमता एकदम कमी झाली, आपण लवकर म्हातारे दिसालो. आपण जर लवकर म्हातारे दिसत नसतो तर इतके ब्युटी पार्लर गल्ली गल्लीमध्ये उघडलेच नसते, कॉस्मेटिक्स वर इतका खर्च वाढलाच नसता, आहे की नाही. मेन्स पार्लर सुद्धा इतके असे वाढलेच नसते ना. म्हणजे आपण लवकर म्हातारे दिसलो तर आपल्याला दीर्घकाळ तरुण दिसायचे. म्हणून तर हे सगळी इंडस्ट्री वाढली. आणि आपल्यामध्ये ती ऊर्जा राहिली नाही जी त्या वयामध्ये पाहिजे. वयामध्ये किती ऊर्जा पाहिजे? तर एक वाक्य इंग्रजीतलं लक्षात ठेवा, लाईफ स्टार्ट ऍट 40. लाईफ स्टार्ट ऍट 40. जीवन 40व्या वर्षी सुरू होतंय. ते म्हणतात मग 40च्या आधी काय असते? तर 40च्या आधी सुद्धा एक लिहिलंय, गद्धे 25. म्हणजे 25व्या वर्षात माणूस गद्दा असतो. गद्धे 25 म्हणतात त्याला. सगळे गाढवपणाचे निर्णय 25व्या वर्षीच होते. जितके काही निर्णय व्हायचे का, याच्या प्रेमात पड, त्याच्या प्रेमात पड, ही नोकरी धर, ती नोकरी धर, आणि एकदा पकडली की ती काही सुटत नाही. तर लाईफ स्टार्ट ऍट 40. जीवन 40व्या वर्षी सुरू होत आहे. हा, म्हणजे 40व्या वर्षी माणसाला सगळं समजायला लागतंय. नातेसंबंध कळतात, जग कळतंय. कारण 40 पर्यंत काही हार्मोन्स आपल्यावर जास्त हवे असतात अर्जुनजी. 40 पर्यंत काही हार्मोन्स आपल्यावर जास्त हवी असतात, म्हणून आपण जगाकडे वेगळं बघतो. 40 नंतर आपले सगळे हार्मोन्स जरा संतुलित होतात आणि आपण संतुलितपणे जगाकडे बघायला लागतो. म्हणून देशाचा राष्ट्रपती होण्यासाठी जी वयोमर्यादा आहे, किंवा आपल्याला राज्यसभेचा खासदार होण्यासाठी एक वयोमर्यादा आहे, ती 40 पेक्षा जास्त आहे. याला जर तरुणपणातच राष्ट्राध्यक्ष केलं, समोरच्या थोडी चूक केली की टाका अनुभव, बॉम्ब टाका म्हणून डायरेक्ट. तो काही त्याचे हार्मोन्स जे असतात ते उच्च पातळीवर असतात. त्यामुळं लाईफ स्टार्ट ऍट 40. 40व्या वर्षी होतंय. लाईफच सुरू जर 40व्या वर्षी होत असेल आणि हे लोक जर म्हातारे राहत असतील, तर याचा अर्थ आहे की त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होत नाही. 35व्या वर्षीच त्यांचं ढेरी निघते. 35व्या वर्षीच तो म्हणतो की ऑटो करू, स्टेशन 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर तो पायी जात नाही. तो मित्राला फोन करतो, स्कूटी घेऊन ये, मला सोड, माझी पंक्चर झाली. स्वतःची स्कूटी ढकलून नेण्याची ताकद सुद्धा राहिली नाही. नवीन पिढीमध्ये तुम्ही पहा, ते म्हणतात नको, आपण काय करू, तिथंच बोलू, घरात पंप ठेवू. तर हे जे आहे, हे याचे लक्षण आहेत. कोणत्या गोष्टीचे लक्षण आहेत? हे लक्षण आहे की आपल्या भोजनातून आपल्या शरीराच्या गरजा पूर्ण होत नाहीत. आपल्या शरीराच्या जर अन्नाच्या गरजा, भोजनाच्या गरजा, पोषक घटकाच्या गरजा पूर्ण करायच्या असतील, तर त्यासाठी आपल्याला जे मोठे संस्था आहेत, त्या मोठ्या संस्थेचं आपण ऐकलं पाहिजे. ह्या विश्वासपात्र आणि जगाला दुसऱ्या महायुद्धानंतर दिशा देणाऱ्या संस्था आहेत. पूर्ण जगासाठी कल्याणकारी कार्यक्रम करणाऱ्या संस्था आहेत, ज्यांनी भारतातून देवी रोग असेल, पोलिओ असेल, याचं निर्मूलन केलं आहे. ज्यांच्या सहकार्यानं आपण अशा WHO म्हणतो
की येणाऱ्या काळामध्ये जे आजार आहेत, आपल्या लाईफस्टाईल डिसीज आहेत, यापासून दूर राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीनं RDA पूर्ण केला पाहिजे. आपल्या भोजनाचा जे रेकमेंडेड डायटरी अलाउन्स हा पूर्ण केला पाहिजे. हे WHO सांगते. फक्त भारताला सांगताय का? भारताला नाही सांगत, पूर्ण विश्वाला सांगते. आणि त्यासाठी ही टर्म आपल्याला समजून जाईल. हे आम्ही नाही सांगत, कारण की आपण जर सांगतो असं जर म्हटलं तर यांना काय, हे तर वेगळे काम करतात, बरोबर आहे. हे वेगळे काम करतात, यांना यातलं काय माहित, तर आपण सांगत नाहीत. ही माहिती आम्हाला झाली, त्यांच्या वतीनं आम्ही सांगत आहोत. यामध्ये आमचं काही नाही. यावर मोहर आहे WHO ची. WHO असं म्हणते तुम्ही RDA पूर्ण करा. WHO अजिबात सांगत नाही की तुम्ही बदामच खा, तुम्ही सेबच खा, तुम्ही केळेच खा, अजिबात नाही. WHO असं म्हणते की तुम्ही तुमच्या भागात सापडणारे वस्तूमधून तुमचा RDA पूर्ण करा. त्यामुळे कुठल्या वस्तूविषयी सांगत नाही. WHO सांगते की तुम्ही हे 8 घटक रेग्युलर तुमच्या भोजनात त्या प्रमाणात असू द्या. त्या प्रमाणात म्हणतोय आम्ही. पाणी, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर आणि ओमेगा 3 हे घटक तुमच्या भोजनामध्ये त्या प्रमाणात असू द्या. पाण्याविषयी आपण खूप जागरूक झालो. ना. आता आपण आरोचं पाणी पित आहोत, हिवाळ्यामध्ये गरम करून पित आहोत, बिलकुल चावून पित आहोत. पाण्याविषयी आपण जागरूक झालो, कारण की जसं आपण मिनरल वॉटर प्यायला लागलो, पोटाच्या समस्या कमी झाल्या. पाणी प्या, स्वच्छ पाणी प्या. तुम्ही तुमच्या भोजनामध्ये फॅट असू द्या, चरबी लागते तुम्हाला ऊर्जेसाठी, तुम्हाला कार्बोहायड्रेट लागते ऊर्जेसाठी, तुमच्या भोजनामध्ये प्रोटीनची मात्रा व्यवस्थित पाहिजे, विटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, फायबर पण पाहिजे, आणि तुमच्या जेवणामध्ये ओमेगा 3 पण पाहिजे, असं ते म्हणतात. कोण म्हणतात? WHO म्हणतात RDA पूर्ण करा. आता काही मित्राचे कॅमेरे ऑन दिसत आहेत मला, काही मित्राचे ऑफ दिसत आहेत. तर जे ऑफ कॅमेरे दिसत आहेत त्यापैकी काही जणांना ऑन जर केले तर मला त्यांच्याशी बोलता येईल की आपल्याला RDA हा कुणी सांगितलाय? आता जे रमेश बागल सर पुण्याहून येत. आता पुण्याच्या माणसाला विचारायचं म्हणजे अवघड, कारण की आपल्याला RDA जे सांगितले ते RDA किती दिवसाचे आहेत? RDA आपल्याला कधी कम्प्लीट करायचे? सर WHO जे RDA सांगितले रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस, ते आपल्या भागातील ज्या गोष्टी आपल्याला खाण्यापिण्यातून मिळते त्यातून पूर्ण करायचं त्यांनी सांगितले. त्याचा थोडा साऊंडचा प्रॉब्लेम आहे. दररोज पूर्ण करायचे. ते कधी पूर्ण करायचे? दररोज पूर्ण करायचे. दररोज पाणी त्या प्रमाणात प्यायचे, दररोज फॅट घ्यायचे, दररोज कार्बोहायड्रेट घ्यायचे, दररोज विटॅमिन, मिनरल्स, ओमेगा 3 हे आपल्याला दररोज घ्यायचे, दररोज. परंतु होतंय काय की आपल्या भोजनामध्ये हे त्यांना सांगायचे, तुम्हाला माहित आहे आपल्या भोजनामध्ये आपण ताक पाहिले, आपण पाणी रेग्युलर पितो, व्यवस्थित पितो, गरजेपुरतं पितो, त्याचा RDA पूर्ण होतो. अतिरिक्त पाणी झालं की आपल्याला लवकरच लघवी लागते, लघवी वाटे पाणी बाहेर पडते. ओके, नो प्रॉब्लेम. आपल्याला भूक लागल्यानंतर आपण जे जेवण करतो त्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट जास्त असते. तुम्ही जर आपल्या भोजनाचं विश्लेषण केलं तर आपल्या भोजनामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट जास्त असते, आणि शरीर याची कमतरता आपल्या शरीरात होते. पाण्याची कमतरता होते, कार्बोहायड्रेटची कमतरता होते, सगळ्या 7 घटकाची कमतरता नेहमी होत असते. परंतु शरीर जी गोष्टीची कमतरता झाली की आपल्याला सांगत असत, आणि आपल्याला ते समजतंय, आणि जसं समजलं की तसं आपण त्याची पूर्तता करत असतो. जसं पाण्याची कमतरता झाली, तहान लागली, आपण लगेच पाणी पितो, कमतरता पूर्ण करतो. आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅटची कमतरता झाली की आपल्याला भूक लागते आणि आपण लगेच भोजन करतो आणि ती कमतरता दूर करतो. परंतु बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता होते, व्हिटॅमिनची कमतरता होते. अशा वेळेस शरीर आपल्याला सांगते मला प्रोटीन पाहिजे, पण आपण त्याला देतो कार्बोहायड्रेट आणि फॅटच, आणि म्हणतो घे काढून यातून प्रोटीन. तर ते नाही मित्रांनो, जे प्रोटीन मिळत नाही आपल्या भोजनातून, ते प्रोटीन आपण चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन
कार्बोहायड्रेट आणि फॅटची भूक लागते, प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल फायबरची भूक लागत नाही. डायरेक्ट त्याचे आपल्याला परिणाम दिसायला लागतात जर आपण दीर्घकाळ PVMFO चा RDA दीर्घकाळ पूर्ण केला नाही, तो अपूर्ण ठेवला, तर आपल्याला त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. जसं माझ्या पाठीमागं तुम्हाला जी भिंत दिसते, त्या भिंतीला जर जसं वेळच्या वेळी कलरिंग केली नाही, वेळच्या वेळी वालपुट्टी केली नाही, तर काय होईल, त्याचे परिणाम दिसायला लागतील. ते खडबडीत दिसायला लागल, त्याला चिरा पडतील, भेगा पडतील आणि नंतर लवकरच ती भिंत कोसळ. लवकर लक्षात यायला पाहिजे. हे जे चेहऱ्यावर दिसते, वेळेच्या अगोदर सुरकुत्या येणं, हे जे परिणाम दिसत आहेत ना, हे परिणाम कच्चे आहेत. हे परिणाम आहेत तुम्ही RDA नीट पूर्ण करा. मग एखाद्या व्यक्तीला विचारलं तुम्ही एखाद्या कुटुंबामध्ये की तुमच्या भोजनातून तुमच्या शरीराच्या गरजा पूर्ण होतात का, तर मॅक्झिमम जण म्हणतील येस होतात. मग तुमच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या का दिसत आहेत, तुमचा चेहरा काळवंडलेला का दिसतोय, तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची औषधं का घ्यावं लागतात, डॉक्टरांकडे पुन्हा पुन्हा का जावं लागतं, तुमच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण का वाढलंय. बऱ्याच जणाला हृदयरोग, प्रत्येक म्हणजे घर आड घर हृदयरोग दिसतोय, घर आड घर डायबिटीज दिसतोय, प्रत्येक जण टेन्शन मध्ये दिसतोय, प्रत्येक घरामध्ये हाय ब्लड प्रेशर आहे. हे कशामुळे आहे, हे यामुळे आहे की तुमच्या भोजनातून WHO न सांगितलेला RDA पूर्ण होत नाही. बिलकुल RDA पूर्ण होत नाही. आणि ज्यांचा आज RDA पूर्ण होतोय त्यांचा वय वाढल्यानंतर ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते, म्हणून त्यांच्या शरीरात पुढे चालून त्यांचा RDA पूर्ण होणार नाही. त्यामुळं आपल्याला दररोज हे 8 पोषक घटक दररोज घेणं आणि नुसतं घेणं नाही, तर ते दररोज अवशोषित करणं सुद्धा आवश्यक आहे. घेणं आणि ऍब्झॉर्ब करणं. घेतले पण ऍब्झॉर्ब झाले नाही तर काय घेऊन उपयोग काय आहे. म्हणजे जसं अनिताताईनं रात्री पालक पनीर केलं, मला लक्षात राहिलं बरं का, म्हणजे पालक पनीर केलं, ते पालक पनीर केलंय पण ते जर ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी टाले साहेबांची जर नसल, तर त्या पनीर मधून त्यांचे प्रोटीन ऍब्झॉर्ब होणार नाही. ते फक्त म्हणजे पोट गच्च आहे. सकाळी सकाळी एकदा चहा घेतला, पोट फ्रेश झालं नाही, पुन्हा एकदा चहा बनवा, मग जरा पोट फ्रेश होईल. तर जे आपण घेतलेल्या गोष्टी ऍब्झॉर्ब सुद्धा व्हायला पाहिजे. आणि खास करून मी आयरन साठी सांगतोय की पालक जरी खाल्लं, ओनली 10% आयरन विल बी ऍब्झॉर्बेबल फ्रॉम व्हेजिटेरियन सोर्सेस. इंग्रजी सांगितलं की सगळ्याला वाटतंय हुशार माणूस, याला सगळं माहिती आहे. म्हणजे आपण जे पालेभाज्या खातो ना, त्यातून फक्त 10%च ऍब्झॉर्ब होऊ शकते. म्हणजे तुम्ही 1 किलो पालक जरी खाल्लं ना, कारण ते ऍब्झॉर्प्शनच कमी होते, मुळातच कमी होते. 10% ऍब्झॉर्बेबल आहे. म्हणून याची आपल्याला जे आहे सुपाच्य असणं आवश्यक. एकदम सोप्या भाषेमध्ये जे आपण पोषक घटक घेतो ते कसे पाहिजेत, सुपाच्य, सहज पचले पाहिजेत, सहज पोचले पाहिजेत. म्हणजे आपल्या मग आपण होतंय काय की WHO जे सांगते की काय काय किती घेतलं पाहिजे. आता मी एकदम सोप्या भाषेत सांगतो. WHO सांगते की तुम्हाला जर स्वस्थ राहायचंय, तुम्हाला तरुण राहायचंय, तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा लाईफ एन्जॉय करायचं आहे, तर तुम्हाला महत्वाचा घटक आहे तुमचे स्नायू, तुमचे मांसपेशी, हे तुमचे चांगले पाहिजे. आणि आपले स्नायू बनतात प्रोटीन. कार्बोहायड्रेट न काय होतंय, ऊर्जा मिळते बोलायला, चालायला, फिरायला. प्रोटीन न बनतात आपल्या पेशी, प्रोटीन न बनतात आपले स्नायू. आणि आपले स्नायू जर आपल्याला टिकवायचे असतील तर 1 ग्रॅम पर किलोग्रॅम चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन आपल्याला मिळायला पाहिजे. पण आपण पाहिलंय की दिवसभरामध्ये आपल्याला फक्त 30 ग्रॅमच प्रोटीन मिळते आणि ते 30 किलोचं तर कोणी नाही. 30 गुणिले 2, 30 गुणिले 3 आपलं वजन आहे. 60 किलो, 90 किलो आहे का नाही. मग इतकं प्रोटीन कुठून मिळालं. तर यामध्ये आपण 2 गोष्टी करू शकतो. एक गोष्ट म्हणजे सजग होऊ शकतो. सजग व्हायचं की मी प्रोटीनियस डाएट करत, म्हणजे ज्यावेळेस मला वरण भात खायचा त्यावेळेस मी भात कमी घेईन, डाळ जास्त घेईन. आजही जे येतं ते रात्रीच्या जेवणामध्ये 2 पोळ्या, 1 दाल फ्राय, हाफ जिरा राईस. त्यांचं जेवण मला माहिती आहे. आम्ही सोबत खूपदा जेवलो. रात्रीचं जेवण आम्ही खूपदा सोबत केलंय. तर ते
डाळीसाठी खातात की प्रोटीन मिळालं पाहिजे. सकाळी त्यांनी न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट पिल्ला असतो, पाण्यात पितात, दुधात पितात, मॅक्झिमम पाण्यात पितात. परंतु रात्रीच्या भोजनामध्ये थोडा भात, जास्त डाळ, म्हणजे आपण सजग व्हायचं की प्रोटीन जास्त मिळालं पाहिजे. आणि जर ते प्रोटीन जास्त डाळ खाल्लं की ऍसिडिटी होते. प्रॉब्लेम हा आहे. डाळ अशी डायरेक्ट कोणी खाऊ शकत नाही. आपण जे प्रोटीन मिळते, दूध हा आपण दुग्धजन्य पदार्थ चांगले घ्यायला पाहिजे, पण चांगलं दूध मिळायला पाहिजे. आणि सोबत आपल्याला जर वाटत असेल की मला प्रोटीन आणखीन पाहिजे, तर आपण सप्लिमेंट घेतले पाहिजे. हा डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेबाचा मला हँडरेस दिसला. खोबरागडे साहेब काय बोलायचंय? अनम्यूट व्हा. मला वाटतं त्यांचा चुकून हँडरेस झाला होता. अनम्यूट व्हा साहेब. ओके. तर आपण सजग व्हायला पाहिजे की माझ्या भोजनामध्ये काय पाहिजे, आणि जी गोष्टीची कमतरता असेल ती कमतरता आपण सप्लिमेंट मधून भरपाई केली पाहिजे. आणि याला जास्त पैसे लागत नाहीत. जे लोकांच्या डोक्यात आहे ना की पैसे जास्त लागतात, तुमच्या एका सिगारेटच्या पॅकेट पेक्षा, तुमच्या एका जे तुम्ही मावा पुडी खातात त्यापेक्षा कमी पैसे लागतात. कमी पैसे लागतात. तुमच्या जर्दापेक्षा, तुमच्या चहाच्या कपापेक्षा. आता 12 रुपयाला चहाचा कप झालाय, 10 रुपयाचा बंद झालाय. 12 रुपयाला 2 कप चहा जर पिला तर 24 रुपये लागतात. त्यापेक्षा कमी पैशामध्ये आपण काही लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवले तर आपल्याला त्यापेक्षा कमी पैसे लागतात. त्यामध्ये आपला PVMF ब्रेकफास्ट होऊ शकतो. तुम्हाला प्रोटीनची कमतरता न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट तुम्ही पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद येईल. तुमची रोग प्रतिरोधक क्षमता वाढेल. तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडणार नाही. नाहीतर या पूर्ण सीझन मध्ये ज्यांनी PVMFO ब्रेकफास्ट घेतलाय त्याला ना सर्दी झाली, ना खोकला झालाय, ना त्याला डॉक्टरकडे जावं लागलं, ना त्याला वाफ घ्यावी लागली. अजिबात नाही. याची गॅरंटी मी देतो. प्रवास करून सुद्धा नाही होत. कारण की तुमच्या शरीरामध्ये व्हायरस शिरणार, 100% शिरणार. त्यांचा हक्क आहे तो. त्यांना बी जगायचंय. आपल्याला थोडं जगायचंय, व्हायरसला सुद्धा जगायचंय. ते तुमच्या शरीरात शिरणार. परंतु आपल्याकडे अँटीबॉडीज चांगले असतील तर ते नष्ट करणार त्याला. आणि प्रोटीन शिवाय अँटीबॉडीज बनणार नाहीत. म्हणून आपल्या भोजनामध्ये प्रोटीन आपल्याला बाहेरून घ्यावं लागेल. लक्ष आहे. आणि तुम्ही याचा प्रयत्नच करू नका. बाहेरून प्रोटीन तुम्ही सोयाबीन मधून म्हणतात प्रोटीन खायचंय मला, मी पालकामधून खाईल. अहो त्या पालकावर इतके खतरनाक औषधं फवारलेत. माझ्याकडे सुद्धा शेती, मी सुद्धा ग्रामीण भागात राहतोय. मला माहित आहे की तो पेस्टिसाइड्स वाला गॅरंटी देतो की 15 दिवस यावर कुठलीच आळी पडणार नाही, कुठलीच किडी यावर पडणार नाही. कस काय पडणार नाही? आंतरप्रवाही फवारण्या केल्या. आंतरप्रवाहीचा अर्थ काय आहे? म्हणजे ते औषध पूर्वी फक्त वर राहत होते पानावर, आता नाही, ते त्यांच्या पानातल्या नसामधून जाणार. आणि किडा बसला, त्यांना पहिला डंख मारला, त्याच्या शरीरात त्यातलं थोडं द्रव्य गेलं की ते मरून जाणार. म्हणजे पानाच्या आत सगळे औषध आहेत. आणि आपण सगळेजण महादेव व्हायला लागलो, ते जहर पचवायला लागलो. रोज खाऊ 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 आपल्याला काही होईना. जर जुन्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाला खाऊ घातलं तो चक्कर येऊन पडेल, कारण की इतकं औषध आपण पचवायला लागलो, महादेव व्हायला. म्हणून तुम्हाला ज्या पानावर एक सुद्धा बिना डागाची गोष्ट तुम्हाला मिळालेली, एक थोडं सुद्धा किड आलेलं जर भाजी नसेल तर ती भाजी घेऊ नये. कारण त्यावर ते औषध फवारून 15 दिवस सुद्धा झालेलं नाही. ज्यावर 1-2 किडाचे डाग दिसतात ते खा, त्यातलं औषध संपून गेलंय. पण तुम्ही भाज्या पहा कुठल्या मिळालेल्या, तर त्यामुळं आपला ते प्रोटीन बाहेरून घेणं शक्य नाही. सोयाबीन, आज आपण विदर्भातले आहोत, सोयाबीन खातो. बदाम 250 ग्रॅम रोज खावे लागतील. हा, 250 ग्रॅम बदाम खाणं पचवणं शक्य आहे का? 5 बदाम जर आपल्याला खायचे असतील तर रात्री भिजू घाला, सकाळी खा, तर ते पचतील, नाहीतर पचणार नाहीत. भिजून खावे लागतात. अहो आपली ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी एवढी कमी झाली की आपण शेंगदाणे सुद्धा भिजून खायला पाहिजेत. रात्री भिजू घाला आणि सकाळी खा. असे आपली ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी झाली. कशावर लक्षात येईल? तुम्ही कोणाचा बॉडी स्कॅन करा, तुम्हाला त्याचा BMR लक्षात येईल. 1500, 1300, 1200 BMR झाला. कुठून पचतील काजू? नाही पचणार. म्हणून आपल्याला एवढं प्रोटीन बाहेरून सोयाबीन मधून खाऊन असं तर सोयाबीन कधी पचल आणि त्याची टेस्ट सुद्धा आवडणार नाही. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे बरं का.
टेस्ट आवडणार नाही. आपण सुरुवातीलाच पाहिलं, आपण ते खातो जे जिभेला आवडते आणि जिभेलाची टेस्ट तर अजिबात आवडत नाही. म्हणून शक्य नाही, पाचन करणं सुद्धा शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की जे 13 प्रकारचे व्हिटॅमिन आणि 13 प्रकारचे मिनरल्स आपल्याला लागतात, त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळं खावी लागतील. एवढ्या भाज्या आणि फळं जर खाल्ले तर त्यासोबत तितक्या कॅलरीज सुद्धा मिळतील, कारण प्रत्येक भाजी फळामध्ये कॅलरीज आहेत आणि एवढ्या कॅलरीज जर आपण मिळाल्या तर तेवढ्या कॅलरीज बर्न सुद्धा कराव्या लागतील. शुभांगीताई, जर बर्न झाल्या नाही तर फॅटच्या रूपाने ते आपल्या शरीरात साचतील. हा दुसरा टेक्निकल पॉइंट आहे. तुम्ही म्हणले नाही मी सगळं बाजारातून आणते आणि मी सगळं बनवते, मी सगळं खाते, तर तेवढं खाल्ल्यानंतर त्या कॅलरीज सुद्धा बर्न व्हायला पाहिजेत ना, नाहीतर आपलं फॅट वाढेल. हा दुसरा टेक्निकल पॉइंट आहे की 13 प्रकारचे व्हिटॅमिन, 13 प्रकारचे मिनरल्स हे तुम्हाला त्या भाज्यातून मिळतीलही कदाचित, पण त्यासाठी किती खावं लागेल तुम्हाला, किती कॅलरीज मिळतील, त्या कसे ऍब्झॉर्ब होतील, त्यामुळं ते शक्य नाही. तर आपल्याला सर्व व्हिटॅमिन म्हणजे 13 प्रकारचे व्हिटॅमिन, 13 प्रकारचे मिनरल्स, लागणारं प्रोटीन, लागणारं अँटीऑक्सिडंट आपल्याला कमी कॅलरीज मध्ये मिळवण्याचा काहीतरी मार्ग शोधायला हवा. आणि याचा पहिल्यांदा मार्ग शोधला गेला च्यवनप्राश. च्यवनप्राश निघलं सगळ्यात अगोदर की आपल्याला व्हिटॅमिन मिनरल मिळाले पाहिजे, कमी कॅलरीज मध्ये मिळाले पाहिजे, मग निघलं च्यवनप्राश. मग लोक चमच्यानं च्यवनप्राश. पण लक्षात आलं की यामध्ये फारच कमी प्रमाणात व्हिटॅमिन मिनरल मिळत आहेत. मग यापेक्षा कॅलरीज आणखी कमी व्हायला पाहिजेत. मग हे होतं फूड टेक्नॉलॉजी न बनवलेलं च्यवनप्राश. मग विज्ञानानं प्रगती केली आणि मग निघलं न्यूट्रॉस्युटिकल सायन्स. न्यूट्रॉस्युटिकल सायन्सनं काय केलं की आणखीन कॅलरीज कमी केल्या आणि आणखीन शुद्ध रूपामध्ये आपल्याला लागणारे व्हिटॅमिन्स मिनरल्स फळामधून भाज्यामधून बाजूला काढले आणि कमी जागेमध्ये जास्त व्हिटॅमिन मिनरल्स जास्त सुपाच्य बनवले. पूर्वी जे होते का सीडी, डीव्हीडी, एवढी मोठी डीव्हीडी, त्यामध्ये 2-4 पिक्चर बसायचे. आज एवढं छोटस मेमरी कार्ड, 256 जीबी, तुम्हाला आवडणाऱ्या हिरो हिरोईनचे सगळे पिक्चर इतकुशा कार्ड मध्ये बसतात आणि टाकून द्या. सगळे पुन्हा क्वालिटी, क्वालिटी चांगली बिघडली का चांगली झाली, क्वालिटी एचडी क्वालिटी, 4 आता तुम्ही काय मी नाही पाहिलं 4K क्वालिटी, 8K क्वालिटी. तसं विज्ञानानं प्रगती केली, कॅलरीज कमी केल्या आणि सर्व व्हिटॅमिन मिनरल वाहून न्यायला सोपे केले. सोबत ठेवायला च्यवनप्राशचा डबा एवढा मोठा तुम्हाला सोबत घेऊन जाणं शक्य आहे का? नाही. आणि तितक्या प्रमाणामध्ये फार कमी प्रमाणात ती होती फूड टेक्नॉलॉजी. आणि न्यूट्रॉस्युटिकल सायन्सनं पुन्हा एक प्रगती केली. काय प्रगती केली की लहान मुलाचा काय लागतंय आहार तो वेगळा केला, पुरुषांना कुठला आहार लागतोय तो वेगळा केला, महिलांना मुख्य गरजा कुठल्या येतात, त्याच्या स्पेशल गरजा कोणत्या येतात त्या वेगळ्या केल्या आणि त्यानुसार प्रोडक्ट तयार केले. च्यवनप्राश सगळ्यासाठी एकच होता, त्यामध्ये हा विचार केला गेला नव्हता. आपण प्रगत झालो, प्रत्येकासाठी विचार केला आणि मग महिलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन ही स्पेशल टॅबलेट बनवली. पुरुषांच्या गरजा लक्षात घेऊन, त्यांचे हार्मोन्स लक्षात घेऊन त्यांच्यासाठी न्यूट्रिचार्ज मॅन ही टॅबलेट वेगळी बनवली. मुलांसाठी मुलं टॅबलेट खात नाहीत म्हणून त्यांसाठी सगळे व्हिटॅमिन मिनरल आवश्यक असणारे न्यूट्रिचार्ज किट्स बनवलं. आणि यातून आपण दीर्घायुष्य बनवण्यासाठी जे न्यूट्रिशनचे योगदान आहे ते देण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे. म्हणून आपण आपला आरडीए जो आपल्या भोजनातून पूर्ण होत नाही तो न्यूट्रिशनल सप्लिमेंट मधून आपण पूर्ण करायचा आहे. दीर्घकाळ निरोगी राहायचंय, दीर्घकाळ ऊर्जावान राहायचंय आणि दीर्घकाळ कार्यरत राहायचंय. त्यासाठी आपण आपला आरडीए पूर्ण केला पाहिजे. आणि एवढं सांगूनही जर एखादा कुटुंब ऐकत नसेल तर त्या कुटुंबाला बॉडी स्कॅनर वर अपलाईन समोर उभा करायचंय. म्हणजे त्यावेळेस आपल्या अपलाईन सोबत पाहिजे, आपल्या अपलाईनला सोबत घ्यायचंय, बॉडी स्कॅनर सोबत न्यायचंय आणि त्या कुटुंबाचा पद्धतशीर त्यांचं बॉडी स्कॅन करायचंय. आणि मग हा तो सूर्य आणि हा तो जयद्र रथ आहे की नाही दाखवून द्यायचंय त्याला. हे तुमचा रिपोर्ट, तुम्ही म्हणतात ना भोजनात सगळे मिळते,
विजल फॅट 7 आहे साहेब, आणि हे 7 नाही, ही 7.5 म्हणजे विजल फॅट 7 होणं म्हणजे 7 नाही झालं, तर हे 7.5 तुमच्या मागे लागली. हे तुमच्या पोटामध्ये काय चाललंय, या पोटामध्ये तुमच्या पोटातून फॅट तुमच्या हृदयाकडे चाललंय. म्हणून तुमचा आरडीए पूर्ण करण्यासाठी, कमी कॅलरीज मध्ये पूर्ण करण्यासाठी सुपाच्या अशा गोष्टी तुम्ही सप्लिमेंट मधून घेतल्या पाहिजे. तुमच्या मुलाला तुम्ही ट्युशनला पाठवतात, कोचिंग क्लासला पाठवतात, यासाठी पाठवतात की शाळा कॉलेजमध्ये न मिळालेल्या गोष्टी, त्याला ज्या सुटल्या गोष्टी त्या ट्युशन क्लास मध्ये मिळतात. तुम्ही ट्युशन क्लास तर लावतातच, सोबत फिजिक्स वाल्याचं सबस्क्रिप्शन बी घेतात. मला माहिती आहे बऱ्याच जण ट्युशन क्लास लावले, पुन्हा ऑनलाईन सबस्क्रिप्शन बी घेतले. बाबा त्यातून बी काही सुटत ते त्यातून मिळेल. इतके तुम्ही जागरूक झालात तर शरीराविषयी जागरूक व्हा. आपला आरडीए पूर्ण करा. बस एक शब्द, तुमचा आरडीए पूर्ण करा दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी. आणि हा खर्च नाही, ही इन्व्हेस्टमेंट आहे. खर्च अजिबात नाही, इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही जर आता सर्दी पडशाच्या गोळ्या घ्यायला गेला तर 500 रुपये लागतात. 500 रुपये लागतात. लहान मुलाला एकदा हॉस्पिटलला घेऊन गेले तर मेडिकल 500 रुपयाचं होते, 200 रुपये डॉक्टरची फीस, 700 रुपये लागतात. आणि न्यूट्रिचार्ज किट त्यापेक्षा स्वस्त आहे. त्यांना मुलं आजारी पडणार नाहीत, आजारी पडले तर लवकर बरे होतील, मेडिकल कमी लागेल. हा तुम्ही दाखवा की खर्च नाहीच अजिबात, ही इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्ही केली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला प्रोडक्ट देताल, हे सगळे प्रोडक्ट देताल, तर मग यासाठी काय, तर हे जे आपले न्यूट्रिशनल सप्लिमेंट आहेत, हे पुरुषासाठी वेगळे, महिलांसाठी वेगळे, लहान मुलांसाठी वेगळे, वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळे आहेत. आणि विशेष म्हणजे हे किती सप्लिमेंट आपल्याकडे आहेत, यासाठी तुम्हाला यावं लागेल सायंकाळच्या 7च्या मीटिंग मध्ये, ज्याचा विषय आहे न्यूट्रिचार्ज 23. न्यूट्रिचार्ज मध्ये कुठले 23 प्रोडक्ट आहेत त्याची आपण शॉर्ट मध्ये माहिती देणार आहोत. हा घागर में सागर. रात्रीचा जो आपला विषय तो आहे न्यूट्रिचार्ज 23, न्यूट्रिचार्जचे 23 प्रोडक्ट. आणि मला माहिती आहे की नाव लिहायला बसलो की आपण 4-5 तरी नावं विसरणार, म्हणून एकदा आपण त्याचं रिवाइज करू. रात्री 7 वाजता आपण विषय जो आहे आपला न्यूट्रिचार्ज 23, न्यूट्रिचार्जचे 23 प्रोडक्ट कुठले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सध्या काही जणाला न्यूट्रिचार्ज रिफ्रेशर मिळत नसेल तर ते यासाठी मिळत नाही की त्याला लवकरच आपण रिलॉन्च करणार आहोत फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन रूपामध्ये आणि नवीन पॅकेजिंग मध्ये. न्यूट्रिचार्ज रिफ्रेशर फेब्रुवारी मध्ये नवीन मध्ये तुम्हाला मिळणार आहे. मग आपण एखाद्याला समजून सांगितलं आणि प्रोडक्ट दिले, एखाद्याला समजून सांगितलं आणि प्रोडक्ट पण दिले, तर त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा, जो विषय त्या दिवशी आम्ही हिंदीमध्ये घेतला तो विषय फॉलोअप कसा घ्यायचा त्याचा. तर मित्रांनो, एखाद्याला प्रोडक्ट दिल्यानंतर त्याला जे आहे आपण समजून सांगायचा, त्याला फोन करायचा, 3दा त्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. 3 दिन बाद, 15 दिन बाद, 27 दिन बाद. होतंय काय की आपण एखाद्याला प्रोडक्ट दिले, आपण त्याला एका महिन्यानं डायरेक्ट फोन केला तर तो म्हणतो की साहेब आणखीन टॅबलेट बाकी येतात, मॅडम आणखीन डब्बा बाकी आहे, संपला नाही. याचा अर्थ त्यांनी रेग्युलर घेतला नाही. त्यांना रेग्युलर घेतला नाही त्याची चूक नाही. लोगों का काम है भूल जाना, हमारा काम है याद दिलाना. आणि एक लीडर अजय जी नेहमी एक म्हणतात की धोबी के पास धुले हुए कपडे नहीं आते हैं, धोबी के पास धुले हुए कपडे नहीं आते हैं, मळलेलेच कपडे येणार. तसे आपल्याला लोकांना सांगावंच लागणार, पुन्हा पुन्हा सांगावंच लागणार. तर कधी कधी जर तुम्ही एखाद्याला प्रोडक्ट दिले तर तुम्ही त्याला 3ऱ्या दिवशी फोन करायचा. प्रोडक्ट दिल्यानंतर 3ऱ्या दिवशी फोन करायचा आणि काय विचारायचंय, काय न्यूट्रिचार्ज मॅन घेणं सुरू आहे की नाही, न्यूट्रिचार्ज मॅन घेणं सुरू आहे की नाही, बरं घ्यायला वा वा वा. मग कधी घ्यायले, सकाळी घ्यायले, दुपारी घ्यायले, संध्याकाळी घ्यायले, जेवणाच्या अगोदर घ्यायले, जेवणाच्या नंतर घ्यायले, त्यांना विचारा 3ऱ्या दिवशी. म्हणजे बरेच जण प्रॉडक्ट घेतात आणि बाजूला ठेवून देतात. ते काहीतरी त्यांना कुणीतरी त्यांच्या डोक्यामध्ये व्हायरस घुसवतंय. आणि मानवी स्वभाव आहे, निगेटिव्ह गोष्टी लवकर पसरतात, पॉझिटिव्ह गोष्टी लवकर पसरत नाहीत. तुमच्या गावामधून प्रेम विवाह केल्याचे लगेच तुम्हाला लक्षात येईल कुणाकुणाचा प्रेम विवाह झालाय. म्हणजे आपल्याकडे पळून जाऊन लग्न केलं म्हणतात ना, अहो 500 लग्न पत्रिका देऊन झाले तर ते लक्षात नाही तर
आणि एक प्रेमविवाह बरं आपल्या लक्षात राहिलो तो मानवी स्वभाव आहे. तर निगेटिव्ह गोष्टी लवकर लक्षात राहतात. त्यामुळं त्याला जर कोणी व्हायरस त्याच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह गेला असेल तर तिसऱ्या दिवशी फोन करून आपण त्याला अँटीडोस देऊ. प्रॉडक्ट घ्यायला सुरुवात केली का आणि कुठल्या वेळेला घ्यायला म्हणजे आपल्याला जर त्याची वेळ चुकत असेल तर वेळ बरोबर करून दिल्या जाईल. आणि मी उदाहरण एकदा दिलं होतं. बीटी सोनवणे साहेब असं होतं आम्ही नगरमध्ये एका अधिकाऱ्याकडे गेलो. नवीन नवीन न्यूट्रिचार्ज S&F लॉन्च झालं होतं. आम्हाला जेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरी आमंत्रित केलं आणि चांगले अधिकारी होते. छान त्यांनी वांग्याची भाजी केली होती त्या दिवशी. माझ्यासोबत जेवायला संतोषजी होते वाटतं. संतोषजी होते. वांग्याची भाजी केली होती अतिशय छान. तर वांग्याच्या भाजीचं आम्ही चांगलं जेवण केलं आणि त्याने लगेच न्यूट्रिचार्ज S&F काढलं आणि घ्यायला लागले. म्हणलं कसं? म्हटले सर मी आता सुरू केलं S&F घेणं. अहो मला साहेब रात्री घ्यायचंय, रात्रीचं जेवण करायचं नाही तेव्हा S&F घ्यायचंय. आणि हा संतोषजी हा प्रसंग खरा आहे की खोटा आहे? खरंय सर, खरंय. हा प्रसंग खरा आहे. न्यूट्रिचार्ज S&F लॉन्च ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेचा हा प्रसंग आहे. नेमकं चालतं न्यूट्रिचार्ज S&F. लीडर होते त्यांनी घ्यायला सुरुवात केली. जेवण करायचे सकाळचं छान आणि मग न्यूट्रिचार्ज S&F घ्यायचे. कसं त्यांचं फॅट कमी होईल? कारण की त्यावेळेस माहित नव्हतं. तिसऱ्या दिवशी फोन करून विचारायचा कोणत्या वेळी घ्यायला लागले. तिसऱ्या दिवशी 15व्या दिवशी फोन करायचा. तिसऱ्या दिवशी फोन केला 15व्या दिवशी विचारता फोन करा प्रत्यक्ष जाऊन विचारा नो प्रॉब्लेम की आता कसं वाटतंय. कसं वाटतंय बरं का. किती कमी झालंय काय नाही हे नाही. फिलिंग कशा आहेत तुमच्या. तुम्हाला कसं महसूस हो रहा है कैसा महसूस हो रहा है. अरे एकदम खास मॅच सुपर मॅच ह्याला एकदम टेन्शन कमी झालंय. आणि डाएट आणि एक्सरसाइज करतायत ना हे पण विचारायचंय की आपण प्रोडक्ट देत त्यावेळेस सीड्स फॉर्म्युला सांगतोय सगळा. झोप व्यवस्थित घ्या, टेन्शन घेऊ नका, हास्य क्लब जॉईन करा, एक्सरसाइज करा. हे कसं सुरू आहे हे 15व्या दिवशी विचारा. आणि नंतर त्यांना भेट 27व्या दिवशी जरूर भेट घ्या. की म्हणायचा तुमचा प्रोडक्ट आता संपत असेल मी घेऊन येतो ना. मी तिकडे येणारच आहे. तुमचं प्रोडक्ट तुम्हाला पोहोचवतो. आपली अपेक्षा तात्काळ काय असते की त्यांनी पिकअप सेंटरवर जाऊन प्रोडक्ट घ्यावं. नाही. सुरुवातीला आपल्याला म्हणावं लागेल की तुमचं प्रॉडक्ट संपत असेल मी परवा येणारच आहे. पोहोचून देईल तुम्हाला. तुम्ही घरी नसेल तर ठेवून जाईल. आणि 3 महिने जर आपण जर घेतलं तर तुम्हाला खरे रिझल्ट दिसतील. एकदम छान रिझल्ट दिसतील 3 महिने जर घेतलं तर. 1 महिना तर होतच आलाय. आणखी 2 महिने. आणि तुमचा मला व्हिडिओ बनवायचा आहे. तुमच्यामध्ये झालेले बदल मला लोकांना दाखवायचे. तुम्हाला रोल मॉडेल तयार करायचंय. ताई तुम्हाला मला रोल मॉडेल तयार करायचंय. दीदी तुझी स्किन अशी झाली पाहिजे की मी 10 जणांना तुझा फोटो दाखवल. की बघा दीदीच्या डोळ्याच्या खाली अगोदर काळे होते आता कशी दीदी एकदम छान दिसायला लागली. यस. की आपण 27व्या दिवशी जर दाखवलं तर मला नाही वाटत की आपल्यावरती वेळ येईल किंवा समोरच्यावरती वेळ येईल की सर नाही नाही आणखी बाकी आहे माझ्याकडे खूप सारे अर्धे पॅकेट बाकी आहे. आपण हे फोन करत नाहीत म्हणून ही वेळ आपल्यावर येते. प्रत्येक इंडस्ट्रीचे आपापले नियम असतात. प्रत्येक इंडस्ट्रीचे आपापले एटिकेट्स असतात. तर हे एटिकेट्स आपण पाळायला पाहिजे. आपण न्यूट्रिशनल इंडस्ट्रीमध्ये आहोत तर आपण तिसऱ्या दिवशी 15व्या दिवशी आणि 27व्या दिवशी फोन करायला पाहिजे. यासाठी तुम्ही काय करा डायरी बनवा. कोणाला प्रोडक्ट दिलंय ते व्यवस्थित लिहा. आणि असं करतायत बरं का लोक. तुम्हाला म्हणजे खोटं नाही वाटत. मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला हे दाखवले पहा. आणि ते तुलसी भट यांचे पहा त्यांनी दिलंय की आपल्या महाराष्ट्रीयन माणसाविषयी काय सांगितलेलं आहे. आपली मीटिंग आहे म्हणून आपण असं बोलू शकतो की आपले लोक युद्धात जिंकतेत आणि तहात हारतेत. म्हणजे आपला इतिहास काय राहिला युद्धात जिंकले तहात हारले. म्हणजे काय आपण सगळं व्यवस्थित समजून सांगतो पण लिखापडी करत नाही. लिहून ठेवत नाही. तर लिहून ठेवा. मला प्रोडक्ट दिले किती तारखेला दिले MRP मध्ये दिले का DP मध्ये दिले किती टक्के डिस्काउंट दिले हे लिहून ठेवा. आणि त्यांना किती तारखेला फोन केला ऍक्शन प्लॅन काय हे तुलसी भट यांनी लिहून ठेवलं. आणि त्या दिवशी मीटिंग मध्ये त्या होत्या. त्यांना पण माहित नाही की माझ्याकडे कुठून आलंय. हेड ऑफिसकडे पाठवलं असं हेड ऑफिसला माझ्याकडे पाठवलं. हे पहा सेल रिपोर्ट. हे पहा तुलसी भटजीचा तुम्हाला. हे पहा छोट्राय मुडारी
है का नाही संदीपजी? हे पहा त्यांचा रिपोर्ट त्यांनी लिहून ठेवला. न्यूट्रिच्याच्या डायरीवर लिहिले पहा व्यवस्थितपणे पहा. कुणाला दिलंय, किती रुपयात दिलंय, किती तारखेला दिलंय, एमआरपी मध्ये दिलंय का डीपी मध्ये दिलंय, लिहून ठेवा. मराठी माणूस या गोष्टीमध्ये मागे आहे. इतिहासात होता, आपल्याला वर्तमानात नाही, 2026 मध्ये नाही. लिहून ठेवतो आपण कोणाला प्रोडक्ट दिलंय, कितीला दिलंय, एमआरपी. आपण काय होतं एखाद्याला डीपी मध्ये देतो, एखाद्याला एमआरपी मध्ये देतो, एखाद्याला डीपी मध्ये पण देत नाहीत, एमआरपी मध्ये देत नाहीत. मधातच एक आपलं डोकं लावतो आणि तेवढ्यात देतो. आणि पुढच्या वेळेस आपल्या लक्षात राहत नाही, गेला केवढ्यात दिलं होतं. तू तर मागच्या वेळेस तर एवढ्यात दिलं होतं, असं कसं काय काय कमी झालं का? आपल्यावरचा विश्वास जळमळतो. काय करा लिहून ठेवा ना. तो ते खाता बडा या माथा बडा तो खाता बडा, तर खाते में लिखो, खाते में लिखो. लिहून ठेवा, लिहून ठेवा. एका एका डिस्ट्रीब्युटर साठी एक पेज करा, 100 पेजची वही करा, साधी 10-20 रुपयाला वही होते. लिहून ठेवा. आणि असं केल्यानंतर आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत यांच्यावर डेफिनेटली त्यांचे प्रोडक्ट वेळेत संपतील. प्रोडक्ट वेळेत संपला, रिझल्ट 100% आहे. प्रॉडक्टचा रिझल्ट जर घेतला तर 100% आहे. आणि याप्रमाणे आपण 2026 मध्ये आपला बिझनेस वाढवू शकतो. तर प्रॉडक्ट का घ्यायचे, तर आरडीए पूर्ण करण्यासाठी घ्यायचे. आणि शेवटच्या दिवशी फोन करू नका. तिसऱ्या दिवशी, 15व्या दिवशी आणि 27व्या दिवशी. नंतर तुम्ही त्यांना व्हिडिओ पाठवू शकतात की आणखी काय अपडेट आलंय, कुठे मीटिंग आहे, कधी ट्रेनिंग आहे की नाही. रविवारी ढवळे सर बाबा काही काम नसतं, ते बिलकुल येतात आणि शिकवतात त्यांना. तर ते सकाळी येतात, संध्याकाळी येतात, घरी कोणी ऐकत नाही, लोकांना सांगतात. तर आपण हे सांगू शकतो. हा विषय जर आणखी तुम्हाला समजला नसेल किंवा लक्षात आलं नसेल, आणखी काही जणांना सांगायचं असेल तर सायंकाळच्या 7च्या मीटिंग मध्ये या. न्यूट्रीचार्जच्या 23 प्रोडक्टची माहिती आपण आरामशीर सांगणार आहोत. आणि आजच्या मीटिंगचं समापन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संदीपजीला काय बोलायचंय, संदीपजी सुद्धा बोलतील आणि अजयजीला मी आमंत्रित करतो. अजय सर. थैंक यू सर. गुड मॉर्निंग. मेरा चाँद न्यूट्रीचार्ज जय हर्षम. तर सॉरी मराठीत बोलतो कारण आज आपण सगळे महाराष्ट्रीय माणसं आहे आणि सरांनी आपल्याला महाराष्ट्राची जाणीव पण करून दिली. कारण आपण लढाई जिंकतो पण तहात हारतो, बरोबर आहे. जसं म्हटलं जातं की आपण महाराष्ट्रीयन माणूस, एक फॉर्म्युला आहे KCRH, KCRH, काम चल रहा है बस, मतलब या विषयात आहे. आणि खूप सुंदर माहिती सांगली सरांनी. आणि मला तरी वाटते आपल्या सर्व लोकांनी या लिंकचा भरपूर फायदा घ्यावा. जेव्हा जेव्हा मी येतो संडेला, तेव्हा त्या इथं बसल्या बसल्या प्रत्येक माझ्या ग्रुपमध्ये लिंक पाठवत असतो. कारण आपल्याला फ्रीची माहिती मिळालेली आहे आदरणीय मोहन ढवळे सरांकडनं. आणि सिस्टम आज गुरुकुल जर आपण ऐकलं तर गुरुकुलमध्ये तोच सांगतो की आपण आपले लोक आपल्यासोबत जोडण्यापेक्षा आपण सिस्टम सोबत जोडा. सिस्टम सोबत सिस्टम काय जो मीटिंग आहे. आणि खरोखर धन्यवाद सरांचा की सरांनी मराठीत आपल्याला माहिती सांगली. आणि जेवढे महाराष्ट्रीयन लोक आहेत, महाराष्ट्रातले लोक आहेत, त्या लोकांसाठी आपण एकेकाला कॉल करून ही लिंक पाठवली पाहिजे आवर्जून. कारण लोक स्वतःसाठी जागरूक नाही. मी आज सकाळी जेव्हा 5 वाजता माझी हे आहे दिनचर्या, तर 5:30ला माझ्या बाजूला मंदिर आहे, गजानन महाराज मंदिर. आणि आज मी एक नवीन तिथं बघितलं. कारण त्या कॉलनीत मी असतो पण त्या कॉलनीत आतापर्यंत लोक नव्हते. पण आज एक मिशन चालू झालं तिथं, योगा मिशन. सकाळी 5:30ला योगा चालू झाला रामदेव बाबाचा. आणि विशेष करून पैसे देऊ नये, विशेष करून फीस आहे त्याला, त्या लोक. आणि फीस भरून तिथं लोक आले, आपल्याला सगळं फ्रीच मिळते. थँक्यू सर. ओव्हर टू मोहन सर. धन्यवाद. धन्यवाद सर. अजयजी, आपल्या सिस्टमशी जोडणं त्यांनी बरोबर सांगितलं. कारण की व्यक्ती निघून जातो, सिस्टम पुढे जात नसते, सिस्टम चालू राहत असते, सिस्टम कधी बंद पडत नसते. त्यामुळं बिलकुल आपण सिस्टमशी जोडलं गेलं पाहिजे. आणि या मीटिंग मध्ये मराठी भाषेतून आपल्याला माहिती मिळते. ओके, धन्यवाद सर. तुम्ही जो मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संदीपजी. सर हे प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक काय सांगा बरं मला तुम्हाला. प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक हे आपल्या भोजनामध्ये असलेले आपले मित्र जीवाणू असतात, असं आपण म्हणूया. मित्र जीवाणू असतात जे आपले भोजन पाचनासाठी मदत करतात. जसं सगळेच जीवाणू विषाणू हे घातक नसतात, काही आपले मित्र पण असतात. जसं दुधाचं दही होणं यासाठी
जे आपण दुसऱ्याकडून विरजन आणतो त्यामध्ये काय असतात, प्री प्रोबायोटिक्स असतात, जे टाकल्यानंतर त्या दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. तसे आपल्या पोटामध्ये असतात, ते जर नसतील तर भोजन पचणार नाही. परंतु जे थंड खाणं, फ्रीज मधलं पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स पिणं, डॉक्टरांचे पुन्हा पुन्हा औषधं घेणं, त्यातून आपल्या शरीरातून प्री प्रोबायोटिक्स निघून जातात. त्यामुळे भोजन पचत नाही. तर प्री प्रोबायोटिक्स आपले मित्र जीवाणू असतात, जे ज्यांना आपण सजीव पण म्हणू शकत नाहीत आणि निर्जीव पण म्हणू शकत नाहीत. ते सुद्धा जसं त्यांना पोषक पात्र मिळालं की ते त्यांचं कार्य करतात, नाहीतर कोट्यावधी वर्ष पळून राहू शकतात. त्यामुळे आपल्या न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये प्री प्रोबायोटिक्स आले, लॅक्टोबायोसिल्स आणि बायोफिड बॅक्टेरियम नावाचे 2 प्री प्रोबायोटिक्स आपण टाकलेत, आहे का नाही. लॅक्टोबॅसिल्स आणि बायोफिल्डो बॅक्टेरियम. जर कोणाकडे न्यूट्रिचार्ज किट्स असेल, उमाकांत पवार सर काय सर त्यामध्ये लिहिलंय पहा, म्हणजे पीपीटी जरी नाही पाहिजे तरी मला सांगता येईल, कारण की आता त्यांच्यासोबत खूप वर्ष झाले ना, तो 11 वर्ष झाले. ओके, बायोफिल्डो बॅक्टेरियम आणि लॅक्टोबॅसिल्स हे 2 प्री प्रोबायोटिक्स न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकलेले आहेत. अज्योतिताई. जय आरशिम सर. मला एका ताईला एसएनडीएफ द्यायचं सर, तर मग ते रात्रीचं जेवण अवॉइड करू का सर त्यांचं? एक तर त्यांचा अगोदर बॉडी स्कॅन करा. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं बॉडी स्कॅन करा, त्यांना त्यांचं टार्गेट लिहून द्या की आपल्याला इथं पोहोचायचं आहे, आणि मग त्यांना सीड्स फॉर्म्युल्यानुसार त्यांना डाएट सांगा, एक्सरसाइज सांगा, आणि यामध्ये आपल्याला रात्रीचं जेवण बंद, रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी न्यूट्रिचार्ज एसएनएफ घ्यायचंय आणि आणि किती दिवस द्यायचं सर? हा ते सांगितलं तुम्हाला. त्यांचं टार्गेट लिहा, त्यांना कुठपर्यंत पोहोचायचं, दिवसावर नाही, टार्गेट पर्यंत. समजा त्यांचं फॅट पर्सेंटेज व्हिजरल फॅट 7 आहे, ते आपल्याला 3 आणायचे, बरोबर आहे, तर तोपर्यंत आपल्याला ते द्यायचं आहे. आणि दुधामध्ये का पाण्यामध्ये द्यायचं सर? दुधामध्ये. लो फॅट मिल्क म्हणजे काय, सोप्या भाषेत 2दा-3दा साय काढलेलं दूध, पण त्याला लो फॅट मिल्क म्हणलं की लोकांना वाटतं काहीतरी वेगळंच आहे. 2दा-3दा साय काढलेलं दुधामध्ये द्यायचं. ओके. आणि त्यांना व्यवस्थितपणे डाएट प्लॅन सांगा आणि एक्सरसाइज सांगा. आणि तिथलं एक साच्या रोज द्यायचं ना सर? रोज एक सॅशे रोज. एका पॅकेट, एका बॉक्स मध्ये 15 सॅशे येतात. हो हो. की आपण काय करू, जे आपली 7 PM संध्याकाळी मीटिंग आहे का, त्या मीटिंग मध्ये आपण न्यूट्रिचार्ज 23 म्हणजे 23 जे आपले न्यूट्रिचार्ज आहेत, प्रोडक्ट आहेत, त्याची आपण शॉर्ट मध्ये माहिती पाहू. दरवेळेस आपण काय करतो की एक प्रोडक्ट पूर्ण 40-50 मिनिट घेतो, आपण शॉर्ट मध्ये सगळी माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही सायंकाळच्या मीटिंग आला तर ओके. शुभांगिरी. सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला. सर मला मायग्रेनचा त्रास आहे, तर असं कमी नाही होत आहे, म्हणजे अधूनमधून त्रास होतेच. थोडासा कमी झाला आधीपेक्षा, खूप वर्षाचा त्रास आहे सर मला, 8-9 वर्षापासून, तर कमीच नाही पडत आहे. 100% मायग्रेनचा त्रास कमी होतो. सबसे पहिले सेहत नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये मायग्रेन विषयी एक चॅप्टर आहे स्पेशल. हे संदीपजी तुम्हाला दाखवत आहेत, संदीप पांडवजी दाखवत आहेत, संतोष पांडवजी दाखवत आहेत. तर ते 2 बंधू जे आहेत ते तुम्हाला पुस्तक दाखवत आहेत. तुमच्याकडे पुस्तक आहे का ताई? नाही सर. तर तुम्ही काय करा, संतोषजी त्यांचा नंबर लिहितील चॅट बॉक्स मध्ये, तो नंबर कॉपी करा, त्यांना व्हॉट्सअपला हाय टाका, ते तुम्हाला मायग्रेन विषयी काय करायचे त्याचे फोटो टाकतील. संदेशजी कृपया करून त्यांना तेवढी मदत करा. ओके, तुम्ही त्यांना, आणि त्याप्रमाणे तुम्ही हे करा, न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 आणि त्यासोबत तुम्ही गामा ओरिजिनॉल जर घेतलं तर तुमचा त्रास कमी होईल. या नंबरवर तुम्ही हाय टाका, तिथे तुम्हाला ते मायग्रेन साठी काय करायचं सगळं तुम्हाला मिळून जाईल माहिती. ओके, ठीक आहे सर. सुरेखाजी तुम्ही अनम्यूट जर, ओके बोला. सर हा बोला. मी सर आवाज येत माझा? हा येतोय. ना, तर आपण ते दुधात द्यायचं. तुमचा आवाज करतोय ताई. आवाज नाही येत आहे का? हा, थोडा ब्रेक होतोय आवाज. अच्छा अच्छा. मी म्हटलं एका जणांना ते गेनर दुधात द्यायचं असते ना. हा हा, पण त्या अगोदर गेनर द्यायचं जर असं, न्यूट्रिचार्ज गेनर द्यायचं जर असेल, त्यांचं बॉडी स्कॅन करा,
त्यांचं मसल्स किती आहे ते वगैरे सगळं लिहून ठेवा आणि मग त्यांना डाएट प्लॅन सोबत न्यूट्रिचार्ज गेनर प्लस न्यूट्रिचार्ज कोकोआ प्रोडक्ट 1 ग्लास दुधामध्ये त्यांना ब्रेकफास्ट नंतर द्यायचा आहे. परंतु त्यांचं बॉडी स्कॅन करणं आवश्यक आहे. पंढरीनाथजी नमस्कार. मला वेळ दिला त्याच्याबद्दल. सर, आवाज येत आहे बरोबर? येतोय, बोला. सर, बॉडी स्कॅन केला. एक आमचे साथी होते, त्याच्या लेडीज पर्सन आहे. त्याच्या मतलब शुगर, हिमोग्लोबिन कमी आहे, खून रक्त कमी आहे, त्याचे पुन्हा शरीराच्या नशा खिचवते. तर त्याच्यासाठी काय आपण त्याला सजेस्ट केलं पाहिजे? ओके, हे पहा, एचबी कमी जर असेल तर एचबी कमी का आहे याचं कारण शोधा. आपला अर्जुनजी बहुतेक मीटिंग मध्ये होते, गेले वाटतं. अर्जुनजीनं मला काल सांगितलं की त्यांच्या कॉलनीमध्ये एक जणाचं एचबी किती कमी झाला, तर एचबी 1 पॉइंट काही झाला, चक्कर येऊन पडले आणि त्यांना ऍडमिट करून तात्काळ त्यांचं रक्त त्यांना 5-6 बॅग रक्त दिलं, तेव्हा त्यांचा 5-7 एचबी झाला. अगोदर एचबी कमी काय होतो हे त्यांना खरं विचारा. त्यांना मूळव्याध होता, रक्त पडत होतं. रक्त पडत होतं तर ते त्यांना एचबी कमी झाला. एचबी कमी झाला असेल तर ते का होतं याचं कारण आधी शोधायला पाहिजे आणि नंतर त्यावर आपण उपाय करायला पाहिजे. तर तुम्ही त्यांचा का झालाय तर ते कारण तुम्ही शोधा आणि त्यांना न्यूट्रिचार्ज PVMFO हे सगळं आपण दिलं पाहिजे. पाहिजे तुम्हाला नंबर देत आहेत. सबसे पहिले ते पुस्तक 8779 77 79 19 या नंबरवर तुम्हाला हे पुस्तक सुद्धा मिळतंय. तुम्ही कोणी सुद्धा हे पुस्तक मागू शकता आणि ते पुस्तक वाचा. ओके, आणि सायंकाळच्या 7च्या मीटिंग मध्ये तुम्ही आणखीन आपल्या मित्रांना आमंत्रित करू शकता. जे सिनियर लीडर्स आजच्या मीटिंग मध्ये आहेत त्या सर्वांचं, टेक्निकल लीडर्स जे आहेत त्या सर्वांचं खूप खूप आभार. आणि शेवटचा अर्चना जी आहे का, बोला. JRCM मेरा चार्ज न्यूट्रिचार्ज सर, लिंक हीच राहणार आहे ना संध्याकाळची? ही लिंक मागच्या 3 वर्षापासून हीच लिंक आहे, ठीक ही आहे. लिंकच बदल नाही 3 वर्षापासून. ओके ओके सर. आम्ही ठीक आहे. ते ज्यांच्याकडे माझ्याकडे नंबर आहे आणि ज्यांनी मला जीव घातले त्या सगळ्यांना मी लिंक पाठवतो. ज्यांनी मला जीव, असं काही नाही, जे ज्यांचे माझ्याकडे सहज नंबर आले मी त्या सगळ्यांना वेळ जसा मिळेल तशी लिंक पाठवतो असतो. काही जणांचे नंबर माझ्याकडे नाही, त्यांना पाठवले जात नाही, तर तुम्ही तुमच्या टीमला पाठवा. तर तुम्ही आता जीव घाला तसं मग पाठवतोय सगळ्या. JRCM सर, मेरा चार्ज न्यूट्रिचार्ज सर, आम्ही जेव घातलं नाहीये. तरी तुम्हाला पाठवतो आम्ही. आता कसं, जे मला ज्यांचे नंबर आले सहज माझ्याकडे, ज्यांच्यासोबत कधी वार्तालाप करत असतो मी त्यांना सहज पाठवत असतो, सहज पाठवतो. आणि बाकीच्याला सुद्धा कंपनीकडून सुद्धा जे आहेत माझं हेड ऑफिसला ते सुद्धा लिंक पाठवतात वेगवेगळ्या ग्रुप मध्ये. त्यांचं काम आहे ते, माझं काम नाही लिंक पाठवणं, अजिबात नाही. माझं काम आहे ट्रेन. पण तरी सुद्धा जे मित्र वाटतात मला, जे वाटतंय जे नंबर माझ्याकडे आहेत, मी त्यांना दर शनिवारी, आणि शनिवारी दुपारी पुन्हा मोबाईल पाहिजे, बायको दुसरे काम सांगते त्यापेक्षा आपला मोबाईल घेऊन काम करतोय म्हणता येते मला. सर, नवीन जॉईनिंग झालेली आहे, 2 महिने झाले, तर त्यांना 7च्या मीटिंगला मी लिंक पाठवू शकते सर? सगळ्यांना पाठवू शकतात, ओपन टू ऑल असते ताई मीटिंग, ही लिंक आपली, काही प्रॉब्लेम नाही. त्यांना न्यूट्रिशन सर एखाद्या म्हणजे मला मीटिंग जॉईन करायची म्हणजे चालेल. बिलकुल बिलकुल, ही ओपन टू ऑल असते. नवीन लोकांना सांगू शकतो आणि आपण यामध्ये काहीच असं चुकीचं सांगत नाही किंवा असं नाही, त्यामुळे आपण सगळ्याला पाठवू. चालेल ताई. सर, सावित्रीताई बिजी असतात, नेक्स्ट टाइम आले की माझ्याकडे जेवायला या. बरं, ओके, धन्यवाद. सावित्रीताई बिजी असतात म्हणजे आमच्या ताईच्या मैत्रिणी आहेत, त्या ताईच्या दुसऱ्या ताई आहेत आमच्या जालन्यामध्ये. आता काय झाले, या थँक टू RCM आणि TCG चे करावे तितके धन्यवाद कमी आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर ताई बंधू मंडळी सगळी तयार झाली आहे. जिथं जाऊ तिथं भरपेट घरचं जेवण मिळत आहे की नाही. ही सिस्टम मधून काय काय मिळतंय याचं हे खास गोष्ट आहे. ही खास गोष्ट आहे, सगळ्यात खास गोष्ट आहे. आणि आपण सायंकाळच्या मीटिंग मध्ये परत भेटूयात. तोपर्यंत थांबतो. JRCM तुमच्या सगळ्यांच्या असण्यानं माझं स्वतःचं जीवन समृद्ध झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही काय शिकतायत माहित नाही, परंतु मी तुमच्याकडून खूप काही शिकतोय. तुमच्या सगळ्यांचे पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. JRCM मेरा चार्ज.